नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलला, ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं M2T बाय KD सर. थंबनेल तुम्ही वाचलं असेल, घड्याळ, क्लॉक, टिक टॉक म्हणजे घडीचा आवाज कसा टिक टॉक. तर घड्याळ हे प्रकरण डिटेल मध्ये आज आपण बघणार आहोत. डिटेल मध्ये बघण्याआधी मला एक सांगा की घड्याळ ज्याला इंग्रजीत म्हणतात क्लॉक, बरोबर, आणि हिंदीत काय म्हणतात? हिंदीत म्हणतात घडी. करेक्ट आहे. मग या ज्या घड्याळी आहेत याचा आकार कसा असतो? सर याचा आकार असतो त्रिकोणी पण असतो, चौरसाकृती असतो, त्याच्यानंतर असा षटकोनाकृती असतो, त्याच्यानंतर वर्तुळाकृती असतो, त्याच्यानंतर दिल असतं आणि दिल ब्रेक पण असतं. म्हणजेच काय रे बाबा, घड्याळ म्हणतोय मी की या आकाराची असते, या आकाराची असते, या आकाराची असते, सर्कल पण असतं, हार्ट शेप पण असतं, हार्ट ब्रोकन पण असतं. म्हणजे एवढ्या सर्व आकाराच्या घड्याळी मार्केटमध्ये आहेत. पण आपल्याला जी कामाची आहे ती कोणती आहे? वर्तुळाकृती. कोणती आहे? वर्तुळाकृती. म्हणजे घड्याळीचा जो डायल आहे, डायल म्हणजे काय, वरचा जो भाग आहे तो कोणत्याही आकाराचा असला तरी पण वर्तुळ आतमध्ये वर्तुळाकृतीच घड्याळ असते. आतमध्ये कशी घड्याळ असते? वर्तुळाकृतीच असते. पटतंय सगळ्याला? चला मग काय विषय सर सांगा बरं पटपट. घड्याळीचा काय विषय? मग आपल्याला जी सिलेबसला घड्याळ आहे ती कशी आहे? गोल आहे. ती कशी आहे रे बाबा? गोल आहे. क्लिअर आहे. मग गोल आहे तर काय, एका घड्याळीचे किती पार्ट आहे? बघा, एका घड्याळीचे 12 पार्ट आहे. 12 इकडे असतात 3, 6, 9, 10, 11, 8, 7, 5, 4, 2, 1. घड्याळ गोलाकृती असते, वर्तुळाकृती असते. घड्याळाचे 12 भाग असतात. किती भाग असतात? 12. म्हणजेच याचा अर्थ एक घड्याळ जे कंप्लीट घड्याळ गोल असतं त्या गोल घड्याळीचं एकूण अंतर असतं 360 अंश. किती अंश? 360 अंश. कोणतंही वर्तुळ घ्या, 360 अंश. एक घड्याळ किती भागात विभागली आहे बघा? 12 भागात. 12 भागात विभाजन. बरोबर आहे. मग तिसरा पार्ट काय? एक भाग बरोबर 360 टोटल, त्याला भागलं 12 ने. टोटल घड्याळ 360 अंशाची असते ना, 360 ला 12 ने भागलं म्हणजे एक भाग बरोबर 30 अंश. एक भाग बरोबर किती अंश? 30 अंश. पूर्ण घड्याळ 360 अंशाची असते. 360 अंश 12 भागात विभाजलेले आहे. एक भाग आपल्याला किती अंशाचा मिळतोय? 30 अंशाचा मिळतोय. किती अंशाचा मिळतोय? 30 अंशाचा. आता एक भाग बरोबर 30 अंश. चौथा पॉइंट, हा जो भाग आहे 30 अंशाचा, याला काय म्हणू शकता तुम्ही? 1 तासाचे अंतर. 30 अंश. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. आता हे लिहिलं ना मी, मग याच्या आधी सगळ्यात पहिला पॉइंट काय? घड्याळ कशी असते बाळांनो? गोल असते. कशी असते? गोल असते. घड्याळ गोल असते, टोटल 360 अंशाची. घड्याळीचे 12 भाग असतात. आता घड्याळीचे 3 पोरं आहेत. 3 पोरं कोण आहे? एक मिका, एक आहे मिका, एक आहे ताका आणि एक आहे सेका. घड्याळीची किती पोरं? 3. मिका, ताका, सेका. मिका म्हणजे मिनिट काटा, ताका म्हणजे तास काटा, सेका म्हणजे सेकंद काटा. तिन्ही काटे इथं दाखवायची गरज नाही. आपल्या कामाचे 2च आहे. एक मिका, एक ताका. सेका आपल्या कामाचा नाहीये. सेकंद काटा आपल्या कामाचा नाहीये. एक मिनिट काटा, एक तास काटा हे आपल्या कामाचे, सेकंद काटा आपल्या कामाचा नाहीये. बघा मग पुढं काय विषय आता, की घड्याळीचे जे काटे आहेत ते किती असतात बघा. हा आहे मिनिट काटा, हा आहे तास काटा.
मिनिट काटा, तास काटा. जो 12 वरती आहे तो मिनिट काटा आहे, जो 3 वरती आहे तो तास काटा आहे. करेक्ट. पहिला पॉईंट काय, घड्याळ कशी असते, गोल गोल. घड्याळ किती अंशात आहे, 360 अंशात. घड्याळ किती भागात विभाजन आहे, 12 भागात. बघा 1 पासून 12 पर्यंत एक भाग जो येतो 360ला जर 12 भागलं तर किती अंशात येतो, 30 अंश. ते 30 अंश कोणते माहिती आहे तुम्हाला, ते 30 अंश तुमचे हे असतात बघा. आता हे जे अंतर आहे हे इथलं दिसतंय आणि हे इथं एक, हे जे अंतर आहे एवढं हे असतं 30 अंशाचं. किती अंशाचं, 30 अंशाचं. त्याच्या पुढचा अंश परत 60, त्याच्या पुढे 90, त्याच्या पुढे 120, त्याच्या पुढे 150, त्याच्या पुढे 180, त्याच्या पुढे 210, त्याच्या पुढे 240. म्हणजे 30 अंशानं काय होतं ते, त्याचं विभाजन झालेलं आहे. 30 अंशात काय झालं आहे, त्याचं विभाजन झालेलं आहे. करेक्ट आहे. म्हणजे एक घड्याळ जी आहे ती 360 अंशाची आहे, 12 भागात त्याचं विभाजन आहे. एक भाग किती अंशाचा आहे, 30 अंशाचा आहे. तोच भाग म्हणजे एका तासाचं अंतर आहे. मग परत तो भाग 30 अंशाचा भाग परत 5 याच्यात विभागलेला आहे. म्हणजे किती अंश, 6 अंश. हे 6 अंश म्हणजे काय, 1 मिनिटाचे अंतर. 1 मिनिटाचे अंतर म्हणजे काय की या 12 आणि 1 मध्ये बघा 1 रेष, 2 रेष, 3 रेष आणि 4 रेष. म्हणजे 1 2 3 4 5 हे जे अंतर आहे मिनिटाचं अंतर असतं बघा. 12 वाजून 1 मिनिट झाला तर हे पुढे जाणार. म्हणजे 1 मिनिट म्हणजे किती अंश, 6 अंश. आणि 1 तास म्हणजे किती अंश, 1 तास म्हणजे किती अंश, 30 अंश. हे डोक्यातच ठेवायचं आहे, हे डोक्यातच ठेवायचं आहे. पटलं सगळ्यांना, पटलं का सगळ्यांना, यस ऑर नो, यस. मग आता पुढे काय सर, तर कोणती पण जी घड्याळ आहे, आता या घड्याळीचं आपण सगळं लिहिलंय, तुम्हाला दिसतंय, इकडे बाजूला घेतो. चलो आता इथं मी काटे लिहितोय. म्हणजे कोणता बघा बरं का, मिनिट काटा आणि इथं कोणता काटा, सेकंद काटा. मिनिट काटा आणि कोणता काटा, सेकंद काटा. आता मला सांगा, ही जी तुमच्या समोर घड्याळ आहे याचा मिनिट काटा किती वरती आहे, किती वरती आहे, 12 वरती ना. यस ऑर नो, यस. जर त्याला ऑर्डर दिली किंवा आता जी घड्याळ आहे हिच्यात किती वाजले, 3 वाजले, 12 वर कोणता काटा आहे, मिनिट काटा. त्या मिनिट काटाला पूर्ण घड्याळ फिरून यायची. पूर्ण घड्याळ फिरायचे म्हणजे किती अंश फिरायचं, 360. म्हणजे जिथून त्याची सुरुवात झाली तिथंच त्याचा एंड झाला पाहिजे. जिथं त्याची सुरुवात झाली तिथंच त्याचा शेवट झाला पाहिजे. मग सुरुवात कितीवर झाली, 12 वरती ना. मग येऊन परत 12 वरती थांबला पाहिजे. पटलं माझं म्हणणं. म्हणजे याचा अर्थ काय सर, समजा दुपारचे 3 वाजले, दुपारचे 3 वाजले आणि दुपारचे परत 4 वाजले, दुपारचे 3 वाजले आणि परत दुपारचे किती वाजले, 4 वाजले. म्हणजे किती तास झाला, 1 तास. किती तास झाला, 1 तास. मग याचा अर्थ असा सर, मिनिट काटा एका तासात 360 अंश फिरतो. करेक्ट आहे का, मिनिट काटा एका तासात 360 अंश फिरतोय. क्लिअर आहे. हां. मग आता मला सांगा, आपण मिनिट काट्याबद्दलच बोलू सध्या, सेकंड काट्याला थोडं बाजूला ठेवू. ओके. हां चला. मग 1 तास म्हणजे किती मिनिट, 60 मिनिट बरोबर किती अंश, 360 अंश. 60 मिनिट बरोबर किती अंश, 360 अंश. मिनिट काटा एका तासात 360 अंश फिरतो. मग 1 तास म्हणजे किती मिनिट, 60 मिनिट बरोबर किती, 360 अंश. आणि मग 1 मिनिट म्हणजे किती, 360 भागिले 60 बरोबर. काटाकाटी करा, 0 गेला 0 गेला, 6 6 36. म्हणजेच 1 मिनिट बरोबर 6 अंश. 1 मिनिट बरोबर 6 अंश. याचा अर्थ काय, याचा अर्थ हा घड्याळ म्हणती माझे 3 पोरं, एक मिका, एक टाका, एक सेका. मिनिट काटा, तास काटा, सेकंड काटा. सेकंड काटा माझ्या कामाचा नाही. मग मिनिट काटा आहे तर मिनिट काटा म्हणतो मैं भागूंगा, मैं दौड़ूंगा, 1 मिनिट में कितने कदम, 6 कदम. म्हणजेच काय, 1 मिनिट झाला रे झाला, मिनिट काटा 6 अंशाने पुढे जातो. 1 मिनिट झाला रे झाला, मिनिट काटा 6 अंशाने पुढे जातो. हे डोक्यात ठेवायचं, फिक्स आहे, फिक्स आहे डोक्यात. क्लिअर आहे, क्लिअर आहे.
कोणाला काही डाऊट आहे? नाही. मग जसं मिनिट काट्याचा विषय तसाच तास काट्याचा विषय, जसा मिनिट काट्याचा विषय तसाच तास काट्याचा विषय. इथं लिहूया आपण तास काट्याबद्दल. बघा, चलो, तास काटा करेक्ट. दिलेल्या घड्याळीमध्ये तास काटा कितीवर आहे? 3 वरती. किती वरती आहे? 3 वरती. त्याला जर म्हटलं भाऊ जिथून सुरुवात केली तिथंच तुला ये नाही, जिथून सुरुवात केली तिथंच तुझा शेवट झाला पाहिजे, म्हणजे याचा अर्थ काय की 3 न सुरुवात झाली तर 3 लाच संपला पाहिजे. पटतंय माझं म्हणणं? मग आता तास काटा जो आहे तर हा 1 तास झाल्यावर 1 तास पुढे म्हणजे 4 वाजता जाईल. म्हणजे आता जर दुपारचे 3 वाजले तर तास काटा परत 3 वर कधी येईल? रात्री 3 वाजता. रात्री 3 वाजता म्हणजे किती तासात? 1 तासात का? नाही, 12 तासात. किती तासात? 12 तासात. मग तास काट्याबद्दल असं लिहू शकतो, सर तास काटा जो आहे ना त्याची स्पीड 12 तासात तो पूर्ण घड्याळ फिरतो 360 अंशाची. क्लिअर आहे? 12 तासात किती अंश फिरतो? 360 अंश. क्लिअर आहे? चला, मग 1 तासात किती? 1 तास बरोबर 360 ला 12 न भागलं 30 अंश. 1 तास बरोबर किती अंश? 30 अंश. हे पटलं? 1 तास बरोबर किती अंश? 30 अंश. मग 1 तास म्हणजे किती मिनिट? 60 मिनिट. मग 60 मिनिट बरोबर किती अंश? 30 अंश. 60 मिनिट बरोबर किती अंश? 30 अंश. म्हणजेच 1 मिनिट बरोबर किती? 30 ला 60 न भागा 1/2 अंश. करेक्ट आहे का? 1/2 अंश. क्लिअर आहे का? मग घड्याळ काय म्हणते? मी स्वतः कशी आहे? गोल गोल आहे. कशी आहे? गोल गोल आहे. माझं टोटल अंतर किती आहे? 360 अंशाचं आहे. मी स्वतः किती भागात विभागली? 12 भागात विभागली. माझा एक भाग म्हणजे किती अंशाचा? 30 अंशाचा, ज्याला तुम्ही 1 तासाचं अंतर म्हणू शकता. त्या 1 तासाचं अंतर परत 5 विभागात विभागलं मग ते 6 अंश आलं, म्हणजे 1 मिनिटाचं अंतर 6 अंश. हे घड्याळीचा पहिला निबंध. दुसरा निबंध, ती म्हणते की मला किती पोर आहे? 3 पोर आहे. मी का ता का से का? मिनिट काटा, तास काटा, सेकंड काटा. सेकंड काटा माझ्या कामाचं नाही, पण मी मिनिट काटा आणि तास काट्याला सांगितलेलं आहे तुम्हाला पळायचंय, तुम्हाला भागायचंय, म्हणजे भागणे का, दौडणे का, रुकणे का नाही. मिनिट काटा म्हणतो 1 मिनिटात 6 अंश. तास काटा म्हणतो भाऊ 1 मिनिटात अर्धा अंश. क्लिअर आहे? हे पटलं का? हे पटलं का? ही एक घड्याळाची सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आणि छोटासा जो घटक आहे टिल्लू टिल्लू तो मी पुढे तुम्हाला सांगणार आहे काय तो. हे पटलं? हे पटलं असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवायचा, सेव्ह करून ठेवायचा आहे, कारण घड्याळीची नोट्सच म्हणता येईल याला. क्लिअर? चलो, आता पुढचा विषय पहा. काय पुढचा विषय? सर आपण काय शिकलो? आपण हे शिकलो की 1 मिनिटात मिनिट काटा 6 अंश. 1 मिनिटात मिनिट काटा 6 अंश फिरतो. सेम 1 मिनिटात तास काटा 1/2 अंश फिरतो. 1 मिनिटात मिनिट काटा 6 अंश, 1 मिनिटात तास काटा 1/2 अंश फिरतो. आता घड्याळीची काय खासियत आहे माग बघा बरं एकदा. मला सांगा, समजा ही घड्याळ आपण 3 वाजता चालू केली. किती वाजता चालू केली? 3 वाजता. सेल टाकला आपण, हिला चालू केलं. बरं, चालू केल्यावर काय होतं रे बाबा? मला एक सांगा, अशी जगातली कोणती घड्याळ आहे का जी एकच काटा पळवतो त्याचं? नाही. हा जो मिनिट काटा आहे हा म्हणतो भाऊ मी 6 अंशांपुढे चालतो. तास काटा म्हणतो भावड्या मी अर्धा अंशांपुढे चालतो. यो म्हणतो 6, यो म्हणतो अर्धा. 6 हाफ, 6 हाफ, 6 हाफ, 6 हाफ, 6 अंश हाफ अंश, 6 अंश हाफ अंश. म्हणजे दोघंही एकमेकांसोबत काय म्हणते भाऊ मी कासवाच्या गतीनं ना मिनिट काट, तास काटा मी कासवाच्या गतीनं अर्धा अंश पळतो. मिनिट काटा म्हणतो चल मी सशाच्या गतीनं 5 अंश पळतो. बरोबर आहे का? बरोबर आहे का? ही गोष्ट क्लिअर आहे का? मग आता भौतिकशास्त्रात थोडं जाऊ आपण. भौतिकशास्त्रात कसं? मला एक सांगा, समजा ही एक बस आहे, हिच्यात बसली सुषमा, आणि ही एक बस आहे, हिच्यात बसला सागर. दोन्ही बसच आहे बरं का त्या. सागरची बस सुषमाच्या मागं एकाच दिशेने. सुषमा पुढच्या बसमध्ये, सागर मागच्या बसमध्ये. सुषमा पुढं चालली, सागर तिच्या मागे चालला. आता महत्वाचं काय? दिशा आणि रस्ता. दिशा आणि रस्ता काय एकच आहे.
भौतिकशास्त्रामध्ये दोन वस्तू एका मागे एक जात असतील, दोन व्यक्ती एका मागे एक धावत असतील, अशा वेळेस त्या दोघांमध्ये जे काय म्हणतात वेग असतो त्याला काय म्हणतात रिलेटिव्ह स्पीड. करेक्ट आहे. रिलेटिव्ह स्पीड म्हणजेच काय की दोघांची स्पीड त्याला काय म्हणतात रिलेटिव्ह स्पीड. सापेक्ष चाल ज्याला म्हणतात. काय म्हणतात सापेक्ष चाल मराठीमध्ये. आता जर सुषमाची स्पीड आहे 40 किलोमीटर प्रति तास आणि सागर भाऊची स्पीड आहे 60 किलोमीटर प्रति तास. सुषमाची बस चालली 40 किलोमीटर प्रति तासाने, सागर भाऊची बस चालली 60 किलोमीटर प्रति तासाने. दोघांची बस एकाच रस्त्याने चालली, एकाच दिशेने चालली, तर दोघांमध्ये जी चाल असते तिला कोणती चाल म्हणतात सापेक्ष चाल. कोणती चाल म्हणतात सापेक्ष चाल. मग सापेक्ष चाल म्हणजे काय भौतिकशास्त्र सांगतं दोन्ही वेगांची वजाबाकी. म्हणजेच 60 - 40 बरोबर किती 20 किलोमीटर प्रति तास. 60 - 40 बरोबर 20 किलोमीटर प्रति तास ही दोघांची काय चाल आहे. क्लिअर आहे. म्हणजे याचा अर्थ की भलेही सुषमाची बस पळू द्या, भलेही सागरची बस पळू द्या, पण त्या दोघांचं जे अंतर कमी होतंय ते 20 किलोमीटर प्रति तासाने कमी होतंय. बरोबर आहे. यस ऑर नो. यस. मग हा भौतिकशास्त्राचा कन्सेप्ट उचलून आपण घड्याळात टाकला. भौतिकशास्त्राचा कन्सेप्ट उचलून आपण घड्याळात टाकला. मला सांगा इथं काय होतंय सर. इथं तास काटा पळतोय हाफ म्हणजे अर्धा डिग्रीने, मिनिट काटा पळतोय 6 अंशाने. याचाच अर्थ दोघांमध्ये सापेक्ष चाल आहे. मग ती किती येणार दोघांमधली सापेक्ष चाल. याला काय म्हणता येईल, याला हे म्हणता येईल सर की सापेक्ष चाल बरोबर मिनिट काट्याचं किती अंतर आहे 6 अंश आणि तास काट्याचं 1/2 अंश. बरोबर आहे. मग 7 ने 1/2 गेला, 7 ने 1/2 गेला 5.5. म्हणजे सापेक्ष चाल तास काटा आणि मिनिट काट्याची किती 5.5 अंश. यालाच तुम्ही म्हणू शकता 11/2 अंश. यालाच तुम्ही म्हणू शकता 5.1/2 अंश. तिन्हीचा अर्थ एकच आहे ना. यांना सोडवलं आपण. 6 मधनं 1/2 काढायचं. कोणती म्हणजे 6 पूर्ण संख्या 1/2 अपूर्ण संख्या ना, वजाबाकी करावं लागेल. मग 6चा छेद कोणीच नाही 1 आहे. 6ला 2 न गुणा 6 2 12, 12 - 1 11, 11/2 अंश. क्लिअर आहे. क्लिअर आहे. पटलंय का. अरे यस ऑर नो. यस. म्हणजे काय कळालं आता घड्याळाचा निबंध आहे का. घड्याळ काय म्हणते पहा. घड्याळ म्हणते भाऊ मी गोल आहे, माझे 360 अंश आहे, मी 12 भागात विभागलेली आहे. माझा एक भाग किती अंशाचा 30 अंशाचा. एक भाग म्हणजे 1 तासाचं अंतर, 1 तासाचं अंतर परत 5 विभागात झालंय. म्हणजे 1 मिनिटाचं अंतर किती अंश 6 अंश. पहिला पार्ट. दुसरा पार्ट ती म्हणते मला किती पोरं आहे 3 पोरं. ताका मी का सेका. मग ताका आणि मिका माझ्या कामाचे, सेका कामाचा नाही. मग मिका काय म्हणतो भाऊ मी 1 मिनिटात किती अंश पळतो 6 अंश. मग ताका काय म्हणतो तू पळत असशील 6 अंश, मी बी पळतो. मग किती 1 मिनिटात ½ अंश, अर्धा डिग्री. मग भौतिकशास्त्र सांगतं की या दोन काट्यातलं जे अंतर कमी होतंय, नीट बघा, या दोन काट्यातलं जे अंतर कमी होतंय म्हणजे भलेही हा अर्धा अंश गेला, हा 6 अंश गेला, पण हे जे मधलं अंश कमी कमी होतंय ना, तर हे 1 मिनिटाला किती होतंय 5.5 अंश. 1 मिनिटाला किती होतंय 5.5 अंश, जे मी इथं लिहिलंय. पटलं. पटलं. अरे डोक्यात गेलं का डोक्याच्या वरून गेलं, डोक्यात गेलं. तर ही होती घड्याळाची कन्सेप्ट. डिटेलमध्ये घड्याळ काय असतं हे सगळ्यांना आता कळालं असेल. कळालं का. यस ऑर नो. यस. मग घड्याळाचा सगळ्यात बेसिक टाईप आता बघूया आपण, ज्याला काय म्हणतात मिरर इमेज, आरशातील प्रतिमा. कोणती प्रतिमा आरशातील प्रतिमा. बघा बरोबर. प्रश्न कसा आहे तो समजा. पहिला प्रश्न 5:40
मिनिटांनी घड्याळातील, कोणत्या घड्याळातील? भिंतीवर टांगलेलं घड्याळ आहे. घड्याळातील आरशाची प्रतिमा कोणती वेळ दाखवेल? काय लिहिलं? 5:40 याचा अर्थ काय की एक घड्याळ आहे तुमच्याकडे गोल गोल, त्याच्यात 5:40 झाले तर आरशातील प्रतिमा कोणती वेळ दाखवेल? तुम्हाला मी सांगतो, आरसा म्हणजेच काय रे? आरसा राहतो सेंटरला, बरोबर आहे का? आरशाची खासियत काय की जर तुम्ही स्वतःला आरशात बघितलं तर राईटचा होतो लेफ्ट, लेफ्टचा होतो राईट, राईटचा होतो लेफ्ट, लेफ्टचा होतो राईट, उजवीचं डावं, डावाचं उजवं. क्लिअर आहे? हा झाला आरशाचा भाग. पण घड्याळात एवढं दिमाग लावायचं नाही. घड्याळात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नीट बघा बरं का. काय गोष्ट सांगतोय बघा, लिहितो इथं. दिलेली वेळ 11 तास व 60 मिनिट यातून वजा करावी. दिलेली वेळ 11 तास 60 मिनिटे यातून वजा करावी. म्हणजे आता दिलेली जी वेळ आहे किती आहे? 5:40. मग काय लिहायचं पद्धतशीर? 11 तास 60 मिनिटे. 11 तास 60 मिनिटे. तासाखाली तास किती तास आहे? 5 तास. आणि मिनिटाखाली मिनिट किती मिनिट आहे? 40 मिनिटे. वजाबाकी करायची बिनधास्त. मग 60तून 40 गेले 20 मिनिट. त्याच्यानंतर तास जशाल तसं 11 मधून 5 गेले 6. म्हणजे याचं उत्तर 6 तास 20 मिनिट म्हणजे 6:20 मिनिट. 6:20 मिनिट. काय लिहिलं? फक्त दिलेली वेळ कशातून वजा करायची? 11 तास 60 मिनिटातून. क्लिअर आहे? क्लिअर आहे हा पॉईंट? यस और नो? यस. मग पुढं सेकंड क्वेश्चन. आता डायरेक्ट आरशातील वेळ लिहितो. हा, समजा प्रश्न आहे 2:72. 2:72. आता नीट लक्ष द्या. 2:72. मग आता सगळ्यात पहिले 11 तास 60 मिनिटातून 2 तास 72 मिनिट वजा करायचे. बरोबर आहे का? आता मला सांगा की सर इथं 60 मधून 72 जात नाही. इथं 60 मधून 72 जात नाही. मग काय करायचं? मग हे करायचं की 72 मिनिट बरोबर 1 तास किती मिनिट? 12 मिनिट. 72 मिनिट बरोबर 1 तास 12 मिनिट. 72 मिनिट बरोबर 1 तास 12 मिनिट. मग याचा अर्थ हा की 2:72 मिनिट म्हणजेच 3:12 मिनिट. 3:12 मिनिट. हे काय करायचं त्यातनं? हे काय करायचं त्यातनं? वजा करायचे. काय करायचे? वजा करायचे. मग इथं लिहिताना असं लिहायचं 11 तास 60 मिनिटे आणि इथं किती? 3 तास म्हणजे 3:12 मिनिटे. आता तुमचं उत्तर येऊन जाईल. काय होणार? 60तनं 12 गेले 48 मिनिट. बर, तास जशाल तसं 11तनं 3 गेले 8 तास. म्हणजे येणार उत्तर 8 तास 48 मिनिट. यालाच तुम्ही म्हणू शकता 8:48 मिनिट. करेक्ट आहे? 8:48 मिनिट. पटतंय सगळ्यांना? येस और नो? यस. पटलंच पाहिजे. क्लिअर आहे? क्लिअर आहे? चालायचं पुढं? नक्की. चलो नेक्स्ट.
तिसरा प्रश्न लिहू. 4:35 काय लिहायचं सर? लिहा 11 वाजून नाही तर लिहा असं 11 तास 60 मिनिट लिहिलं. आणि खाली लिहायचं 4 तास किती मिनिट? 35 मिनिट. क्लिअर? चलो 11 मधनं 4 गेले 7 तास. मग 60 मधून 35 गेले 25 मिनिट. 7 तास 25 मिनिट म्हणजेच किती? 7:25 मिनिट. 7:25 मिनिट. क्लिअर आहे? यस और नो? यस. थोडासा बदल कसा बघा. समजा 11 ते 1च्या दरम्यान वेळ असेल. नीट लक्ष द्या. 11 ते 1च्या दरम्यान वेळ असेल म्हणजे दिलेला प्रश्न 11 ते 1 मधला असेल. म्हणजे 11:01 मिनिटं, 11:02 मिनिटं, 11:50 मिनिटं, 12:05 मिनिटं, 12:59 मिनिटं, 11 ते 1 या 2 तासातला जर प्रश्न आला असेल तरच 23 तास 60 मिनिट यातून दिलेली वेळ वजा करावी. समजे? दिलेली वेळ वजा करावी. लिहून घ्यायचे. बरोबर आहे? म्हणजे जर दिलेली वेळ 11 आणि 1च्या दरम्यान असेल तर 23 तास 60 मिनिट यातून काय करायची? ती वजा करायची. मग बघा बरं प्रश्न चौथा. 11:50 मिनिटांनी 11:50 मिनिटांनी घड्याळाच्या काय म्हणता येईल त्याला? घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणता वेळ दाखवेल? घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणता वेळ दाखवेल? मग 11:50 मिनिट म्हणजेच दिलेली वेळ किती ते किती मध्ये? 11 ते 1 मध्ये आहे. दिलेली वेळ किती मध्ये? 11 ते 1 मध्ये. मग काय करायचं तुम्हाला? लिहायचं किती? 23 तास 60 मिनिट लिहून घ्यायचं असेल तसं. मग त्यातनं काय वजा करायचं? 11:50 मिनिट म्हणजे 11 तास 50 मिनिट. खतम. 60तनं 50 गेले 10 मिनिट. तास जशाल तसं. 23 मधून 11 गेले 12 म्हणजे येणार उत्तर किती? 12:10 मिनिट. 12:10 मिनिट. 12:10 मिनिट. पटतंय का? मग काय पटलं की आरशातील प्रतिमा काढताना दिलेली वेळ 11 ते 1च्या दरम्यान असेल तर तिला 23 तास 60 मिनिटातनं वजा करायचं. तुमचं उत्तर येऊन जाईल. हा जर 12:60 ते मागची जी स्टेप आहे तीच जर वापरली तर इथं काय येऊन जाईल? मग 00 येऊन जाईल. 00 10 मिनिट. मग 00 म्हणजेच 12 वाजून. पण माझं काय म्हणणं आहे डायरेक्ट फायनल उत्तर भेटतं ना आपल्याला. ध्यानात काय ठेवायचं? 11 ते 1 मधली वेळ दिली असेल तर 23 तास 60 मिनिटातून त्याला काय करायचं? वजा करायचं. पटलं का? येस और नो? येस. चलो नेक्स्ट बघा. आता समजा पुढचा प्रश्न दिला. 12:51 मिनिटे झालेली असताना घड्याळातील आरशातील प्रतिमा कोणता वेळ दाखवेल? काय करायचं तुम्हाला? मग दिलेली येलेचं टायमिंग काय? 11 ते 1 मध्ये म्हणून 23 तास किती मिनिट? 60 मिनिट. 23 तास किती मिनिट? 60 मिनिट. मग त्याला वजा करायचंय. मग इथं लिहायचं 12 तास किती मिनिट? 51 मिनिट. पोटात रेष. मग 60तून 51 गेले बाळांनो 9 मिनिट. तास जशाल तसं
आणि 23मधनं 12 गेले, 3तनं 2 गेला 1, 2तनं 1 गेला 1, म्हणजेच 11 तास किती मिनिट? 9 मिनिट. 11 तास किती मिनिट? 9 मिनिट. याचा अर्थ वेळ काय? 11:09. बरोबर आहे? यस और नो? यस. पटतंय सगळ्यांना? पटलंच पाहिजे. क्लिअर आहे? चलने काय आगे? यस और नो? यस. मग हा काय होता? आरशातील प्रतिमा. हे काय होतं? आरशातील प्रतिमा. आता घड्याळीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग जो बऱ्याच परीक्षेत विचारतात, तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील अंतर. तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोनीय अंतर. तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोनीय अंतर. कोनीय अंतर तुम्हाला एक सांगतो, कोन म्हणजेच काय. आता घड्याळ आहे तुमच्या समोर. आता हे जे अंतर आहे किती अंश आहे? 90 अंश ना. किती अंश आहे? 90 अंश दिसतंय डायरेक्ट. पण जर तुम्हाला टायमिंग दिला, काय म्हणले की घड्याळात झाले 3:25. किती झाले? 3:25. आणि मग सांगा 3:25 म्हणजे ह्या घड्याळात इमॅजिन करा 3 वाजले, 3 वाजल्यानंतर 25 झाले. मग त्यामधलं जे कोणातलं जे अंतर आहे ते अंतर किती असणार? आता बघा, समजा प्रश्न लिहिला, ढोबळमानानं प्रश्न लिहू. एक प्रश्न कसे आता त्याच्यावर बघा. समजा प्रश्न पहिला आहे, 2:10 तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल? बरोबर. काय लिहिलं? 2:10 तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल? बघा. चलो, ढोबळमानाने एक आकृती काढू. बारा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 2 वाजून किती मिनिट? 10 मिनिट. म्हणजे 2 वाजून 10 मिनिट म्हणजे सर की हे वाजले 2, हे किती वाजले? 2. 2 वाजून 10 मिनिट म्हणजे सर हा जो काटा आहे, मिनिट काटा आणि तास काटा, असा विषय रे. 2 वाजून किती मिनिट? 10 मिनिट. म्हणजे 2 वाजून 10 मिनिट. बघा ना, 12च्या पुढे तो काटा सटकून जाईल ना. हा 12च्या पुढे इथं आला म्हणजे हा 10 मिनिटात आला आणि हा 2 मिनिटं ढोबळमानानं काढला आपण. मग याच्यात काय करायचं? ते आपल्या शाळेमध्ये आपण गुन्ह्या वापरायचो, तो ठेवायचा आणि मग त्याचं कोनीय अंतर काढायचं. एवढा तो कुटाणा आहे ॲक्च्युअलमध्ये. पण हा कुटाणा न करता तुम्हाला सांगतो, कोणतंही कोनीय अंतर जे आहे ना, कोणतंही कोनीय अंतर त्याला दाखवत असतात थीटाने. याला काय म्हणतात बाळांनो? थीटा. थीटा म्हणजेच काय? कोनीय अंतर. कोनीय अंतर. बरोबर. मग हे कोनीय अंतर म्हणजे थीटा. मग याचं सूत्र काय सर? याचं सूत्र असं, 11/2 m - 30 h. काय लिहिलं? 11/2 m - 30 h. h म्हणजेच काय? h म्हणजे आवर, ज्याला म्हणतात तास. m म्हणजेच काय? m म्हणजे मिनिट, ज्याला म्हणतात मिनिट. आता या सूत्रामधले हे 30 म्हणजेच काय? सुरुवातीला लिहून दिलं, एका तासाचं कोनीय अंतर 30 असतं म्हणून हे 30 इथं आले.
30 म्हणजे एका तासाचं अंतर ना. h म्हणजे जी किंमत असेल, प्रश्नात दिलेली जी किंमत असेल. m म्हणजेच काय, मिनिट. मग हे 11/2 कुठून आले सर? घड्याळातलं जे अंतर आहे ते कसं कसं कमी होतं, दोघांमध्ये सापेक्ष चाल असते, ती लिहून दिली 11/2 अंशाची, म्हणून 11/2 गुणिले m. बऱ्याच पोरांनी आतापर्यंत सूत्र पाठ केले, बऱ्याच मास्तर लोकांनी पुस्तकात आता लोक नुसते सूत्र दिले. सूत्र कुठून आलं हे कोणी सांगितलं? या मास्तरनं. कारण कसं मास्तर म्हणतील तसंच फॉलो करायचं. क्लिअर आहे? क्लिअर आहे. मग आता सूत्रात किंमत ठेवायची. बरं, मग कशी ठेवायची सर? आता मला सांगा h आणि m काय? प्रश्न काय? 2 वाजून किती मिनिट? 10 मिनिट. म्हणजे सर h ची किंमत 2 तास आणि m ची किंमत 10 मिनिट. h ची किंमत 2 तास, m ची किंमत 10 मिनिट. ठेवा बरं. मग थिटा बरोबर 11/2 गुणिले m ची किंमत 10 मिनिट, 10 मायनस 30 गुणिले h ची किंमत 2 तास. बरोबर. मग आता काय करायचं सर? तर हे खाली 2 आहे, इकडे 10 आहे ना. यांचं काय म्हणाल कॅल्क्युलेशन? बे 5 10. बरोबर आहे. गुणाकार चालू आहे ना. जमतो सगळ्यांना? काटाकाटी जमते? नसेल जमत तर तुम्हाला माहिती कुठे जायचं? आरंभ 1.0 बेसिक कोर्स आहे, बघून घ्यायचं आणि इकडे यायचं. इतकं सोपं आहे. चलो, मग 11 आणि 5चा गुणाकार, 11 5 55. थिटा बरोबर 55 मायनस 30 गुणिले 2, 30 2 60. बरोबर. माहिती डोक्यात काय चालू तुमच्या? अरे सर त्या उभ्या लाईनी मारून कशाला टाइमपास करू राहिले तुम्ही? खुशाल लाईन मारून राहिले उभ्या. अरे त्या उभ्या लाईन नाही, त्याला इंग्रजीत म्हणतात मॉड. काही घेणं त्यांनी मॉड फीडशी. फक्त काय डोक्यात एकच ठेवायचं, त्या उभ्या लाईनी म्हणजे आतमध्ये जर उत्तर ऋण आलं तर ते धन होतं. काही रताळे असे, सर ऋणाचं धन होतं ना, मग धनाचं बी ऋण करून टाकू. तसं नाही, फक्त ऋणाचं धन होतं. काय होतं? चलो भाई, मग काय होणार? थिटा बरोबर मॉड मध्ये वजा 5 अंश. कारण 60तून 55 गेले ना, किती आले? 5. पण कसे? मोठ्या संख्येत चिन्ह, वजा 5. म्हणजे थिटाची किंमत ऋणाचं धन झालं 5 अंश. करेक्ट आहे. थिटाची किंमत 5 अंश. कस काय सर? तर घरातली एक घड्याळ उचलायची, रूम मधली एखादी घड्याळ उचलायची आणि काय करायचं, तिला खोल फिट करायचं, तिची काच काढून घ्यायची आणि तिच्यामध्ये पाहायचं 2 वाजून 10 मिनिट झाले, थांबून घ्यायचं. बरोबर. आणि काय करायचं, एक गुन्ह्या घ्यायचा आपला. गुन्ह्या कोणता? भूमितीतला. तो तिथं लावायचा. मग ते अंश किती दाखवतं पाहायचं. किती दाखवणार? 5 अंश. सर एवढा कुठं नको बरं हे फॉर्म्युलात, म्हणून म्हणलं फॉर्म्युला पाठ करायचा. काय फॉर्म्युला? 11/2 m वजा 30h. क्लिअर आहे? यस और नो? यस. चालायचं पुढे. आता फक्त मी टायमिंग लिहिणार आहे. चला, मग टायमिंग लिहिण्याआधी परत एकदा सूत्राचा फंडा समजून घ्या. सूत्र काय? थिटा बरोबर 11/2 m वजा 30h. सर h म्हणजे किती? काय? तास. आणि m म्हणजे काय? मिनिट. h म्हणजे तास, m म्हणजे मिनिट. आता इथं एक अट लिहितो, अट नीट लक्षात घ्या. जर थिटाची किंमत 180 अंशापेक्षा जास्त असेल, बघा बरं का, म्हणजेच काय, जेही उत्तर तुमचं येणार त्या मॉडमध्ये, ते उत्तर जर 180 पेक्षा शिल्लक आसन तर ते आपलं उत्तर नसतं. त्याच्यासाठी तेव्हा 360 मायनस थिटा. तेव्हा काय करायचं? 360 मायनस थिटा. म्हणजे कळालं नाही सर आम्हाला? याचा अर्थ हा, समजा हे जे थिटा, याचं उत्तर जर 200 आलं, मग म्हणायचं 200 ला, अरे 200 तू ते 180 पेक्षा शिल्लक आहे रे. मग शिल्लक आहे, तो शिल्लक माणसं चालत नाही. मग काय करायचं? डायरेक्ट 360 मधून 200 वडून टाकायचे.
360 200 गेले 160 उत्तर. पटलं का? पटे क्या? अरे डोके में गया क्या बाबा? गया. चलो मग काय विषय सर? घ्या बरं एखादा प्रश्न. चलो ले लेते भाई एक प्रश्न. इसको बॉक्स मार देते ना एक बार. गुलाबी कलर घ्या सर. घेतला बाबा गुलाबी कलर. चलो इसको एक कोपरे में डाल देंगे. ये कोपरे में. सूत्र तुमच्या समोर राहील. प्रश्नही तुमच्या समोर राहील. काय प्रश्न बघा पहिला. पहिला प्रश्न असा. आता पॅटर्न तोच आहे प्रश्नाचा बरोबर. आता टायमिंग लिहितोय मी. आता लिहितो बघा 3:20. किती लिहिला? 3:20. म्हणजे घड्याळीमध्ये 3:20 झाली तेव्हा तास काटा आणि मिनिट काट्यात किती अंशाचा कोन असेल, अंतर असेल, असा हा प्रश्न आहे. सूत्रात ठेवूया. चला सूत्र काय सर? थीटा. चला एच ची किंमत सांगा. एच आहे 3. एम ची किंमत सांगा. एम आहे 20. बरोबर आहे का? मग सूत्र लिहा. थीटा बरोबर, बरं इकडे बाजूला लिहा सर मोकळं. थीटा बरोबर 11/2 गुणिले एम ची किंमत किती? 20 वजा 30 गुणिले एच ची किंमत किती? 3. आता 11/2 हे नंतर बी लिहिलं तरी चालतं बरं का. बऱ्याच पुस्तकात 30H बघा ऑर, नाही तर म्हणशाल सर मग आम्ही चुकीचं सूत्र पाठ केलं का? तसं नाही. ऑर 30H मायनस 11/2 एम. दोन्हीचा अर्थ काय? एकच आहे. दोन्हीचा अर्थ काय? एकच आहे. क्लिअर आहे? चालायचं पुढे. बघा मग आता. मग 11/2 गुणिले किती लिहिलं मी? 20 ना. गुणिले किती लिहिलं? 20. मग चला बे 10 20. बरोबर. मग आता 11 आणि 10चा गुणाकार किती येणार? 110. थीटा बरोबर सर 110 मायनस 30 गुणिले 3 30 त्रिक 90. करेक्ट. मग आता 110 न 90 गेले बाळांनो. 110 न 90 गेले 20 म्हणजे थीटा बरोबर 20 अंश. थीटा बरोबर 20 अंश. पटतंय? म्हणजेच काय? 3:20 झाली तर थीटाची किंमत किती येते? 20 अंश. करेक्ट. बघा बरं. बरोबर केलं का आपण? 3:20 11/2 गुणिले 20 वजा 30 गुणिले एच 30 त्रिक 90 बे 10 20 11 110 110 90 गेले 20. पटलं? पटलं. करायचं थोडं पुढचं उदाहरण. थोडं फास्ट करायचं का आता? येस और नो? यस. चला प्रश्न तिसरा. 11:40 बरोबर. सूत्र लिहायचं परीक्षेत गेला. थीटा बरोबर 11/2 गुणिले एम वजा 30H. उभी लाईन मारायची, ब्रॅकेट नाही. उभी लाईन नाही बी मारली तर टेन्शन नाही. फक्त ध्यानात ठेवायचं ऋण उत्तर आलं की ते कसं होतं? धन होतं. चला एम ची किंमत 40. थीटा बरोबर 11/2 गुणिले 40 मायनस 30 गुणिले एच ची किंमत किती? एच ची किंमत 11. चला बरं मग बे 2 4 बे 0 0. मग थीटा बरोबर 11 गुणिले 2 11 2 22 म्हणजे 220 वजा 30 गुणिले 11 330. करेक्ट. मोठी संख्या कोण आहे? 330 का 220? 330. मग मोठीतनं छोटी गेली. मग वजाबाकी कधी बी उभी करायची. 330 मायनस 220. 0 3 2 1 3 2 1 म्हणजे येणार उत्तर 110 अंश. उत्तर ऋण आहे ते. उत्तर ऋण आहे पण ऋणाचं काय बनतं? धन. म्हणजे 110 अंश. 110 अंश याचा अर्थ काय? 11:40 जेव्हा झाली तेव्हा अंतर 110 अंश आहे. पटतंय? यस और नो? येस और नो? यस. क्लिअर आहे? चालायच पुढे. नक्की. चलो आता बघा पुढचं उदाहरण. सात वाजून 10 पटपट ठेवायची किमती. चला थीटा बरोबर 11/2 गुणिले एम ची किंमत 10 वजा 30 गुणिले एच ची किंमत 7 बे 5 10. मग थीटा बरोबर 11 गुणिले 5 11 5 55 वजा 3 7 21 210. जी अट लिहून दिली का त्या अटीसाठी उदाहरण घेतलं. आता 210 55 काढावं लागेल ना.
210 ना 55, मग उभी वजाबाकी करा. वजा चिन्ह 210लाच द्या. का? कारण येणार उत्तर मायनस येणार आहे. मग 0तनं 5 जात नाही, वरती द्या 10, इकडे द्या 1. 10तनं 5 गेले 5. 1तनं 6 जात नाही, वर दिला 10, इकडे दिला 1. 10 ने 11तनं 6 गेले 5. मग 2तनं 1 गेला 1, मायनस जशाल तसा, म्हणजे येणार उत्तर 155 अंश. कसं? मायनस म्हणजे थिटा बरोबर 155 अंश. इथंही ती अट बसली नाही. जर हे उत्तर इन केस 255 असतं तर ते कितीतून वजा केलं असतं आपण? 360 अंशातनं. 360 अंशातनं. पटतंय सगळ्याला? पुढचं उदाहरण घ्यायचं मग. बरं, आतापर्यंत जे उदाहरणं घेतले एकाचं तरी उत्तर पॉईंटमध्ये आलं का? नाही आलं. का बरं? पॉईंटमध्ये उत्तर येत नाही. बघा, येणार उत्तर पॉईंटमध्ये येत नाही, कारण जर मिनिटाचा आकडा सम असेल तर येणारे उत्तर दशांशात येतच नाही. पटलं का? यस ऑर नो? यस. चला मग पुढचं उदाहरण पॉईंटमध्ये कसं येतं? एखादं उदाहरण लिहू. 3:21 म्हणजे ताका आणि मिकामध्ये 3:21 झाले असताना किती अंशाचा कोन असेल? चला मग थिटा बरोबर 11/2 m वजा 30 h. किमती ठेवा. थिटा बरोबर 11/2 गुणिले m ची किंमत 21 वजा 30 गुणिले h ची किंमत 3. इकडे 21 इकडे 2 भागायचंय. मग कसं? बे बेद आहे 20.5, कारण 21ला 2 न भागलं 10.5 येईन ना, बरोबर आहे की नाही? मग काय होणार? थिटा बरोबर, आता नीट लक्ष द्या बरं का, 11 आणि 10.5चा गुणाकार. उभा गुणाकार करायचा नाही, आडवा गुणाकार तुम्हाला शिकवलेला आहे. 11 गुणिले 10.5. कसं गुणायचं आडवा गुणाकार? 11 ने 5ला गुणा. 11 5 55 5, डोक्यावरती 5. परत 11 आणि 0चा गुणाकार. 11 0 0, 5 जशाला तसा. 11 1 11, पॉईंट देऊन टाका, म्हणजे 115.5. 115.5 कुणाचा गुणाकार? 11 आणि 10.5चा. मग लिहायचं 115.5 मायनस 30 आणि 3चा गुणाकार. 30 त्रिक 90, म्हणजे 115.5 मधून किती काढायचे? 90. किती काढायचे? 90. कसे काढणार मग? तुम्हाला तर माहिती आहे थिटा बरोबर 90. आता 90ला 100 करा, 10 आणि वरचे 15.5. 10 आणि 15.5 25, म्हणजे थिटाची किंमत 25.5 अंश. किती? 25.5 अंश. पटतंय? डोक्यात चाललंय? क्लिअर आहे? कोणाला काय डाऊट आहे? नाही आहे. डाऊटच नसला पाहिजे. क्लिअर झालंय सगळं? हे झालं क्लिअर? चालेल पुढे मग. चला दुसरं एक उदाहरण लिहू. 4:15 म्हणजे घड्याळात 4:15 झाले तर ताका आणि मिकात किती अंशाचा कोन असेल? मग थिटा बरोबर सूत्र काय? 11/2 गुणिले m ची किंमत 15 वजा 30 गुणिले h ची किंमत 4. 15ला 2 न भागायचं कसं? बे 7.5. मग आता आडवा गुणाकार शिकवला. 11 आणि 7.5चा करा बरं. थिटा बरोबर 11 5 55 5, डोक्यावरती 5. 11 7 77 आणि 5 82. 82.5 वजा 30 आणि 4 3 चौक 12, किती? 120. मग 120 मधनं 82.5 जाते का? जातात, पण मोठी संख्या 120 म्हणजे ऋण उत्तर येईल ना.
मग आता तुम्हाला सांगतो इथं काय करायचं बघा बरं का. 120 मधनं सर 82.5 काढायचे. मी सांगतो ती टेक्निक वापरायची. 82.5 म्हणायचं भाऊ तो यात 8 मिळवतो, तुझ्यात 8 मिळवतो, मग तुझ्यात 8 मिळवले तू किती झाला 83. बरोबर आहे का. 82.5 8 मिळवले किती झाला तो 83. किती झाला 83. मग मला सांगा हे 120 आणि हे 83. 120 मधून 83 गेले ते 17 आणि ते 12. 17 आणि 12 29. मग लगेच 8 ओरडतं ना, अय बाबा मागच्या वेळेस मला प्लस केलं याच्यात बी प्लस करून टाक. मग 29 मध्ये 8 मिळवले म्हणजे येणार उत्तर 29.5 किती अंश 29.5. पटतंय पटतंय का. पटलंच पाहिजे. क्लिअर आहे क्लिअर आहे. म्हणजे घड्याळीचे सगळ्यात महत्त्वाचे 2 टाईप आपण आज इथं संपवलेले आहेत आणि घड्याळाचा पूर्ण कन्सेप्ट संपवलेला आहे. कन्सेप्ट एकदा एका मिनिटात ऐका. घड्याळ असती गोल गोल. घड्याळ म्हणते मी 360 अंशाची. माझे 12 भाग आहे. 360 ला 12 न भागलं 30 अंश. 1 तास म्हणजे 30 अंश. 30 अंशाचे परत 5 भाग. 1 मिनिट म्हणजे 6 अंश. त्यानंतर घड्याळ म्हणते मला 3 पोरं. 1 ताका मी का सेका. सेकंड काटा माझ्या कामाचा नाही. तास काटा मिनिट काटा माझ्या कामाचा आहे. मिनिट काटा म्हणतो भाऊ मी 1 मिनिटात 6 अंश चालतो. तास काटा म्हणतो भाऊ मी 1 मिनिटात अर्धा अंश चालतो. पण भौतिकशास्त्र सांगतं एकाच रस्त्यानं 2 माणसं पळत असतील तर त्यांच्यामध्ये सापेक्ष चाल असते आणि म्हणून त्या 6 अंशातनं अर्धा अंश जातो आणि त्याचं उत्तर येतं 5.5 अंश, 11/2 अंश किंवा 5.1/2 अंश. पट्या पट्या पट्याने पट्या पटलंच पाहिजे. पुढचं उदाहरण तुम्हाला देतोय त्याचं उत्तर आठवणीनं कमेंट करायचंय. जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितलाय आणि ते उदाहरण बिना कमेंटचं जर तुम्ही जात असाल तर कसं प्रोत्साहन मिळणार तुम्हाला पण आणि मला पण. समजतंय. पुढचं उदाहरण देतोय त्याचं उत्तर कमेंट करायचंय. बघा काय प्रश्न. 2:17 तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंतर किती याचं उत्तर काढायचं. आणि हो तुम्हाला तर माहिती आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं. याला काय करायचं शेअर करायचं, सबस्क्राईब करायचंय आणि गणिताची अडचण असेल तर आरंभ 1.0 हा कोर्स जो आहे लॉन्च केलाय. याची लिंक आपल्या यूट्यूबच्या बायोला आहे. खूप खूप धन्यवाद.